सकाळी आमचा नाश्ता झाल्यानंतर आमच्या शेजारच्या काकूने छान असे उत्तप्पे आणून दिले. ते थोड्या वेळानंतर खाऊन घेतले. इथं मंथनला मी स्कूलमध्ये सोडायला चालले होते. मंथनला स्कूलमध्ये सोडलं, पण उन्हाळ्यासारखं प्रचंड ऊन पडलेलं आहे. त्याला शाळेमध्ये सोडल्यानंतर इथं बाजारामध्ये आंबे होते, म्हणून म्हटलं दर त्याचा विचारून घ्यावा. तर इथं आंबे आणायला आल्यानंतर इथं ही ओली खजूर दिसली. ह्याला ओली खजूर म्हणतात. ती खायला तुरट असते, पण छान असते, पौष्टिक असते असं म्हणतात. त्याच्यानंतर मग सब्जाचे बी टाकून पाणी पिऊन घेतलं आल्यानंतर. त्याच्यानंतर दिवसभर काही शूट केलं नाही. संध्याकाळी हे कवट मी आणलं होतं, तर ते कवट 2-3 दिवस झालं आणून ठेवलं होतं, पण त्याचं मला काही बनवता येत नव्हतं पटकन. म्हणून मग आज थोडासा वेळ होता, म्हणून म्हटलं की बनवून घ्यावं. ह्याची मला आज जेली बनवायची होती. ते कवट फोडून त्यातला आतला गर काढून घेतला आणि तो गॅसवरती हे करून फोडून घेतला आधी. मग त्याच्यामध्ये पाणी टाकून छान असं फोडून घेत होते. त्याचा मला पल्प गर काढून घ्यायचा होता. एका साईडला मी इडलीसाठी डाळ तांदूळ भिजवले होते, ते तोपर्यंत म्हटलं वाटून घ्यावं. एका साईडला गॅसवरती पल्प तयार होतोय तोपर्यंत. इथे इडलीचं बॅटर छान असं वाटून फर्मेट होण्यासाठी ठेवून दिलं. तोपर्यंत छान असा त्याचा गर काढून तो गाळून घेतला. अगोदर थोडासा मोजून घेतला, त्या प्रमाणात मला गूळ घालायचा होता म्हणून. तर इथं 1-1.5 वाटी गर त्याचा तयार झाला कवठाचा. आणि मग मी गूळ जास्त घालणार नव्हते, कारण आंबट गोड असं कवठाची जेली खायला छान लागते म्हणून. मग इथं 1च वाटी मी गूळ घातलेला आहे. आणि त्याच्यानंतर मग ते छान असं परत शिजवून घ्यायचं. त्याचा असा घट्ट गोळा होईपर्यंत त्याला छान शिजवून घ्यायचं. आणि मग इथं छान असं आपलं बॅटर तयार होत होतं कवठाचं. तूप लावलेल्या ताटाला हे सगळं मिश्रण ओतून घेतलं आणि हे फ्रीजमध्ये जवळजवळ 2 ते 3 तासासाठी मी ठेवलं. आणि छान अशी याची जेली किंवा आपण ह्याला वडीसुद्धा म्हणू शकतो. खायला खूप छान लागते. नक्की ट्राय करा. आणि कवठामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत व्हायला मदत होते. कसा वाटला मिनी ब्लॉग नक्की सांगा. बाय बाय.